रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 5 जुलै 2026, वार आहे रविवार. आणि आज माऊलींची सेवा मी परत कंटिन्यू करत आहे. माऊलींच्या सेवेला सुरुवात करण्याआधी मला थोडंसं देवाच्या पांडुरंगाच्या वारीबद्दल बोलायचे. आपली एक विश लिस्ट असते, म्हणजे प्रत्येकाची एक विश लिस्ट असते की मला फॉर एक्झाम्पल सांगते मी की मला 1 BHK हवा, 1 BHK घर हवं, किंवा माझं गावी छान शेती असावी, गावी बंगला असावा, घरापुढं गाडी असावी, आणि असं मस्त घरासमोर बगीचा असावा, तिथे सुंदर मोगऱ्याची झाडं असावी. हे मी माझं स्वप्न सांगते. आणि अशी एक आपली इच्छांची लिस्ट असते. त्यातील म्हणजे सगळ्यात ज्या पहिल्या 5 इच्छा, त्यामध्ये वारीला पायी चालत जाणं ही एक माझी अत्यंत महत्त्वाची इच्छा आहे. आणि काय झालं माहीत नाही, देव माझ्यावर रुसला आहे का काय माहीत नाही, तो मला गाडीने सुद्धा भेटायला बोलवत नाही आहे. पायीवारी तर लांबचीच गोष्ट आहे. सध्या नाही, म्हणजे सिच्युएशन म्हणता येईल, परिस्थिती म्हणता येईल, कंडिशन म्हणता येईल, नाही जशी पाहिजे तशी मला भेटत नाही. म्हणजे मला पाहिजे ऐवजी मी तिथून सफर करू शकते असं. जसं मी सकाळी बोलले की माझ्या माइंड, बॅक ऑफ द माइंड भरपूर विचार सध्या चालू आहेत. आपण ज्या गोष्टी आधी केल्या, ज्या आपल्या हातून गोष्टी घडल्या, त्या गोष्टींचा आता आपल्या मनावर होणारा परिणाम, त्या गोष्टीतून स्वतःला कसं बाहेर काढायचं, स्वतःला कसं सावरायचं. काही प्रश्न आहेत ज्यांची आपल्याला उत्तर मिळत नाही, काही अर्धवट राहिलेले मुद्दे आहेत जे पूर्ण कोणाकडून म्हणजे त्याचं पूर्ण उलगडीकरण आपल्याला भेटत नाही. आहेत असे आपल्या आयुष्यात बरेच काही टॉपिक असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. पण माझं सगळ्या हे जे म्हणजे तसं मी दर रविवारी काही ना काहीतरी बोलतच असते. त्याच्यातला हा एक विषय समजा की माणसाला ना 2 ठिकाणी माणसाने प्रामाणिक राहायला पाहिजे. एक तर भगवंताच्या जवळ जेव्हा आपण डोळे बंद करून उभे असतो त्यावेळेस आपण प्रामाणिकपणे त्याच्याशी बोललं पाहिजे. आणि दुसरं स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही स्वतः दुसऱ्याला कोणाला फसवलं नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही दुसऱ्या कोणाच्या हक्काचं वरवडून घेतलं नाही पाहिजे. तुम्हाला ते माहिती पाहिजे की ते दुसऱ्याचं आहे, ते दुसऱ्याजवळच चांगलं आहे. तुम्हाला ह्या गोष्टींची पूर्ण जाणीव असणे गरजेचं आहे. तुम्हाला किंवा मला, आपण काय करतो ना, आपल्याला जे सुख भेटत नाही ना, आपण ते दुसरीकडे शोधायला जातो आणि दुसऱ्याच्या वाटणीचं सुख आपण घ्यायला बघतो. पण आपण त्यावेळेस एक गोष्ट विसरून जातो की जे
जे आणि जेवढा आपल्या नशिबात आहे तेवढंच आपल्याला भेटणार आहे. सो त्यावेळेस आपण हे सगळं आपल्या भगवंतावर सोडून द्यायचं आणि माऊलींची सेवा आपण करत राहायची. आजच्या सेवेला आपण सुरुवात करूया. आपण काल 750 पर्यंत ओव्या वाचल्या होत्या सकाळी. आता तिथून पुढच्या 50 किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त ओव्या मी वाचू, कारण की माझी दोन्ही पिल्लं झोपलेली आहे. थोडासा दिसण्याचा प्रॉब्लेम होतो आहे, पण ठीक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार मागवतो सद्गुरू ज्ञानेश्वराची. किंबहुना पांडवा हा आगीचा मृत्यूनीच नवा न देखे जो मावा विषयांचिया तो अज्ञान देशीचा राव या बोला महाभाव न पडेगा वाटाओ अनेकांचा काही जीविताचे निसुखे जैसे का मृत्यू न देखे तैसाची तारुण्य तोषे जरा न घने कडाळी लोटला गाडा शिखरोनी सुटला घोडा तैसा न देखे जो पुढा वृद्धाप्य आहे का आडोळा पाणी आले मैसयांचे झुंजमातले तैसे तारुण्याचे चढले भोररे जया गोष्टी लागे विपरो कांती पाहिणे सरो माथा आदरी शिरो बागी बळ दाढी सावळ घरी धरी मान हलवणी वारी तरी जो परी क्रियेचा पैसो पुढील उरी आदळे तवण देख जेवी आंधळे का डोळ्यावरी निगळे आळशी तोचे तैसे तरुणपण आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहसे न देखे तोचे साचे अंध्यानुगा देखे अक्षमी तुमचे ही विटावू लागे तुंजे तरी न म्हणे पाहे माझे हेचे भव आणि अंगी वृद्धतेची संज्ञा ये मरणाची तरी जया तारुण्याची भुली न फेटे तो अज्ञानाचा घर हे साचची हे उत्तर देवीची तरी येसे थोर चिन्हे अनेक तरी वाघाची आडवे चरुणी एक वेळे आला देवे तेने विश्वासे पुढते धावे बसू द्यायचा या सर्पघरा आणतो अवसेटे ठेवा आणीला सुवस्तू येथून यासाठी निश्चितो नास्तिक होय तैसे अवसत हे एक दोन्ही वेळाला आहे एथ रोके एक आहे हे मानी जो वैरिया हा नीद आली आता इंद्वंद्वय माझी सरली हे मानी तो सौफिली गोकुला झेलली तैसे आहार निद्रेची उजरी रोग निवांत जोरे तव जो न करी व्याधी चिंता आणि श्रीपुत्रादी मिळे संपत्ती जवळ पळे ते निरंजे डोळे जाती जायचे सवळेची वियोग पडेल वेळोनी विपत्ती येईल हे दुःख पुढील देखो जा तो अज्ञानगा पांडवा आणि तोही तोची जाणवा जो इंद्रिये अवसवा चारी येता वयसेचे नि उवाळे संपत्तीचे नि सावाळे सेवा सेव्य जाये सरपटितो न करावे ते करी असंभाव्य मनी घरी चिंतू नये ते विचारे ज्याची मते रिगेचे थन रिगावे मागे जन जावे स्पर्श जेथ न लागावे आगमन न वचावे तेथ जाई न पाहावे ते जो पाहे न खावे ते खाई तेवेचे तोचे न धरावा तो संगो न लागावा तेथे लागो ना चरावा तो मार्गो आचरे जो ना ऐकावे ते ऐके ना बोलावे ते गुंके तरी दोष होईल हे न देखे प्रवर्तता अगामानासी रुची यावे येथुलेनी कृताकृत्य नाठवे जो करणे याची नावे भरते छितवे तरी पाप मजवळील का नरक यातना येईल हे काहीचे पुढील देखणे जा त्याचे न्यांग लगे अज्ञान जगी दाटुंगे जे सज्ञानही संगे जो साके असो हे आई ग अज्ञान चिन्हानी ग जेणे तुझं सम्यक जाणवे दे तरी जयाची प्रीतीपुरी गुंतली देखेसे घरी नवगंध केसरी भ्रमरी दैसे साखरेची आराशी बैसली नुडे माझी तैसे श्रीचित्ती आगेशी जयाचे म्हणे केला बेडूक पुंडी मशक गुंतला शेंबुडी ढोरुसो बुडे बुडी मृतला पंखी तैसा घरवून निघणे
नाही जीविते मरणे, दया सापवून यासने भाटी ये. प्रियोत्तमाच्या कंठी प्रमादागे आटी, तैशी जेवेसे कोपटी धरुणी ठाको. मधुर सद्देशे मधुकरी जैसे, गृहसंगोपन तैसे करी जोगा. म्हातारपणी झाले भानी कैक विषाईले, तयासे का जे तुले माता पितरा. ते तुले निशाळे पालथा, घरी जया प्रेमा असता, आणि स्त्री वाचुनी सर्वथा जाणे हो. महापुरुषांचे चित्त झालिया वस्तुगत, साखे व्यवहार जात जया करी. तैसा स्त्री देही जो जीवे, पडून असर व्हावे, कोण मी काय करावे काही नेमी. आणि लाज न देखे परापवादू नाईके, जयाची इंद्रिये एकमुखे स्त्रिया केले. चित्त आराधी स्त्रियेचे निचंदनाचे, माकड गारुडियाचे जैसे होय. आपण पेयशी नवी, इष्टमित्र दुरावे, मग कवडाची वाढवी लोभी जैसा. तैसा दान पुण्य खाची, गोत्र कुटुंबावंची, करी गारी घरी स्त्रियेची उगी घेऊन नेली. पूजिती देवते जोगावी, गुरुते बोलई झाकली, माय बापा दावी उदारपणा. स्त्रियेचा तरी विखी, भोग संपत्ती अनेकी, आणि वस्तू निकी जय जय देखा. प्रेमाथिले निभक्ते, जैसे निभजिले कुलदेवते, तैसे एकाग्र चित्ते श्रीज उपासे. साच आणि चोख ते स्त्रियेसीची अशेक, एराविषयी जोगावू नको तेही नाही. ये ते न कोणी देखील, येसे विखासे जाईल, तरी युगची उडेल ऐसे जया. नायटेया भेन न मोडेची नागाची आन, तैसे पाळीव खून स्त्रियेची जो. किंबहुना धनंजया, स्त्रीची सर्वस्व जया, आणि तियेचिया झालिया लागे प्रेमा. आणि काही जे समजत तेथेची संपत्ती जात, जे ते जीवा आणि आप्त आणि सोगा. तो अज्ञानासी मूळ, अज्ञानातेने बळ, हे असो केवळ तोची रूप. आणि मातली या सागरी, मोकलेली या तरी, लाटांच्या एरझारी आंधोळे जेवी. देवी प्रिय वस्तू पावे, आणि सुखे जो उंचावे, तैसाचे अप्रिया सवे तळवटू घे. ऐसोनी जयाच्या चित्ती, वैषम्य साम्या शिवपती, वाहे तो महामती आज्ञानगा. आणि माझ्या ठाई भक्ती, कळा लागे जयाती, धनुर्दशी विरक्ती नटणे जेवी. का कांतांच्या मानसी, दिगोनी स्वैरिणी जैसी, रहाटे हे जारीसी जावया लगे. तैसा माते किरटी, भजते गा पावटी, करीने जो दिठी विपोसये. आणि भजनी सवे, तो विशोजरी न पवे, तरी सांडी मने आगवे टबाळणे. कुलवट कुळवाडी, तैसा आन देव मांडी, आदिलाची परवडी वरितया. तया गुरुमार्गा टेके, जयाचा सुग्रावा देखे, तरी तयाचा मंत्रू शेके एरू नेघे. राणी जातीशी निष्ठरू, स्थावरी भरू, देवेची नाही एक सरू निर्वाह जया. माझी मूर्ती निपजवी, ते धरा दाखवणी बैसवी, आपण देवो देवी यात्रे जावे. नित्य आराधन माझे, काजी कुळदेवता बुजे, पर्व विशेष की जे पूजा आणा. माझे अधिष्ठान घरी, आणि ओवसे आनाचे करी, पितृकार्यावसरी पितरांचा होय. एकादशीच्या दिवशी जेतुला पांडू अम्मासी, तेतुलाची नागांची पंचमीच्या दिवशी. चौथ मोठकी पाहे, आणि गणेशाची होय, चौदशी म्हणे माये तुझाच उदरगे. नित्यनैमितिक कर्मे सांडी, मग वसे नवचंडी, आदित्यचारी बाळी भैरवाया पदरी. पाठी सोमवार पावे, आणि बेलेसी लिंगा घावे, ऐसे एकेलाची आघवे जोगावी जो. ऐसा अखंड भजन करी, उगान सेक्षण भरी, आघवोनी गावद्वारी अहेव जैसे. ऐसे मी जोगा भक्तू, सैरा देखसी धावतू, जान अज्ञानाचा मृत्यू अवतारतो. आणि एकांते चोखडे, तपोवन तीर्थतटे, देखोनी जोगा विटे तोही तोचे. जया जनपदी सुख, गजव जैसे कौतिक, वाणू आवडी लौकिक तोही तोचे. आणि आत्मा गोसरू होय, ऐसे जे विद्या आहे, ते ऐकोनी डौरा आहे विद्वान तो जो. हे आपल्या 825 ओव्यांचं वाचन झालंय. आता आपण त्यांचा मराठी अर्थ बघू.
अर्जुना, फार काय सांगावे. हे शरीराचे नित्य नवे मरण जो विषयांच्या भ्रांतीने जाणत नाही. हे महाभाव अर्जुना, तो पुरुष अज्ञान देशाचा राजा आहे. या बोलण्यात अज्ञानाच्या आणखी काही लक्षणांची न्यूनता राहिली असे नाही. जगण्याच्या सुखाने ज्याप्रमाणे मृत्यूकडे लक्ष देत नाही, त्याचप्रमाणे तारुण्याच्या संतोषाने म्हातारपणाविषयी बेपर्वा असतो. डोंगराच्या कड्यावरून लोटलेला गाडा अथवा पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा जसा पुढील परिणामाला म्हणजे आपले तुकडे तुकडे होतील हे पाहत नाही, तसा जो पुढे म्हातारपण येणार आहे हे पाहत नाही, अथवा आड रानातील ओढ्यास जसा पूर यावा किंवा रेड्यांची जशी टक्कर माजावी, त्याप्रमाणे ज्याला तारुण्याची भुरळ चढलेली असते, शरीराचा लठ्ठपणा नाहीसा होऊ लागतो आणि शरीरातील तेज कमी होऊ लागते व मस्तकाला कापरे सुटते, दाढी पांढरी होते, मान हालून हालून नाही नाही अशी निवारण्याची खुश करते, तरी देखील जो प्रिय वस्तूंचा पसारा वाढवीत राहतो, पुढे असलेला पदार्थ उरावर आवळेपर्यंत आंधळा जसा पुढे काय आहे पाहत नाही, अथवा डोळ्यावर आलेल्या चिपळाच्या योगाने आळशी मनुष्य संतुष्ट होतो. अरे अर्जुना, त्याप्रमाणे आजचे तारुण्य भोगीत असता उद्याचे येणारे म्हातारपण जो पाहत नाही, तोच खरोखर अज्ञान आहे. आंधळ्या माणसाकडे किंवा कोबड्या माणसाकडे पाहून तो त्याच गर्वाने मिळावू लागतो, पण असे म्हणत नाही की माझीही उद्या हीच अवस्था होईल. आणि मरणाचे चिन्ह जे म्हातारपण ते शरीरावर आले तरीही ज्याला तारुण्याची भ्रांती सुटत नाही, तो पुरुष अज्ञानाचे घर आहे हे बोलणे खरे मान. त्याचप्रमाणे अज्ञानाची आणखी मोठी लक्षणे आहे. तर वाघाच्या अरण्यातून दैवयोगाने एक वेळ सुरक्षितपणे बैल चरून आला, त्या विश्वासाने जसा तो पुन्हा त्या अरण्यात धावतो, ज्या जागेत पुरलेल्या द्रव्यावर सर्प होता, अशा जागेतून एकदा चुकून सुरक्षितपणे द्रव्य आणले, एवढ्यावरून तो खास नास्तिक होतो. म्हणजे पुरलेल्या द्रव्यावर सर्प असतो व तो द्रव्य घेऊ देत नाही, ही गोष्ट खोटी आहे असे तो म्हणतो. त्याप्रमाणे आरोग्य हे एखाद दुसऱ्या वेळी चुकून मिळालेले असले तरी तेवढ्यावरच या शरीरात रोग म्हणून काही एक आहे, ही गोष्ट जो मानितच नाही. शत्रूंना झोप लागली एवढ्यावरून जो असे मानतो की आता आपले भांडण तंटे संपले, असे मानून जो स्वस्थ राहतो, तो ज्याप्रमाणे आपल्या मुलाबाळांसह नाश पावतो, त्याप्रमाणे आहार व निद्रा ही जेथपर्यंत यथास्थित चालू आहे व जोपर्यंत रोग निवांत आहे तोपर्यंत रोगाची काळजी करत नाही. आणि स्त्री पुत्राधिकांच्या संगतीत जशी संपत्ती अधिकाधिक मिळत जाते, तसतसा त्या संपत्तीच्या धुराने ज्याच्यातील विचार नाहीसा होतो. या स्त्रीपुत्रादी व संपत्ती त्यांचा तात्काळ वियोग होईल व एक दिवसात वाईट अवस्था येईल. हे पुढचे दुःख जो आगाऊ जाणत नाही अर्जुना, तो अज्ञानी आहे. आणि जो इंद्रियांना हवे ते विषय देतो, तो देखील तोच अज्ञानी समजावा. तारुण्याच्या उत्कर्षाने आणि संपत्तीच्या सहाय्याने जो सेवन करण्यास योग्य अयोग्य अशी निवड न करता सरसकट विषय सेवन करतो, जे करू नये ते करतो, न होणाऱ्या गोष्टी मनात आणतो आणि ज्याविषयी विचार करू नये त्याविषयी ज्याची बुद्धी विचार करते, जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जे घेऊ नये ते मागतो आणि जेथे अंग किंवा मन लागू नये त्यांना जाऊन भेटतो, जेथे जाऊ नये तेथे जातो, जे खाऊ नये ते पाहतो व खाऊ नये ते खातो व या निषिद्ध गोष्टी केल्याबद्दल वाईट न वाटतात त्याविषयी आनंदी मानतो, ज्यांची संगती धरू नये त्याचे धरतो, जेथे संबंध करू नये तेथे संबंध करतो, ज्या मार्गाचे आचरण करू नये त्या मार्गाचे जो आचरण करतो, जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बडबडतो, परंतु असे केल्याने दोष घडेल हे पाहत नाही. शरीरास व मनास आवडेल तेवढे असले म्हणजे झाले, मग ते कसे करण्यास योग्य आहे की नाही याचा विचार तो काही करत नाही. आणि जो करावायचे म्हणून भलतेच करतो, परंतु यापासून मला पाप लागेल अथवा मला या योगाने नरक यातना भोगाव्या लागतील, ह्या पुढील होणाऱ्या गोष्टी तो काहीच पाहत नाही. त्याच्या आश्रयाने अज्ञान जगात बलाढ्य होते व ते बलवान झालेले अज्ञात ज्ञानवान पुरुषाबरोबरही झगडू शकेल. परंतु हे राहू दे, आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक. त्या योगाने तुला त्या अज्ञानाची चांगली ओळख पटेल. तर ताज्या सुवासिक कमळाच्या केसरात जशी भ्रमरी गुंतून राहते, त्याप्रमाणे घराच्या ठिकाणी ज्याची पूर्ण प्रीती गुंतलेली पाहशील. साखरेच्या राशीवर बसलेली माशी जशी उडत नाही अथवा त्याचप्रमाणे जसे एखाद्याचे मन स्त्रीच्या चित्ताला धरून बसते, तेथून हलत नाही, बेडूक जसा पाण्याच्या कुंडात राहिलेला असतो अथवा चिलटे जसे शेंबडात गुंतलेले असते अथवा गुरु जसे चिखलात पूर्णपणे फसते, त्याप्रमाणे जिवंतपणी अथवा मेल्यावर जो घरातून बाहेर पडत नाही व जो मेल्यावर त्या जागेत सर्प होऊन बसतो, नवऱ्याच्या गळ्यात जशी तरुण स्त्री मिठी घालते त्याप्रमाणे जो आपल्या जीवाशी झोपडीला धरून राहतो,
पुण्यातील मध मिळण्याच्या हेतूने मधमाशी जशी श्रम करते तशी या श्रमाने जो घराची जोपासना करतो. म्हातारपणी झालेल्या एकुलता एक पुत्र रत्नाचे आईबापात जितके प्रेम असते अर्जुना तितका मानाने ज्याला घराची आस्था व प्रेम असते आणि जो स्त्री वाचून दुसरे काही मुळीच जाणत नाही, ब्रह्मनिष्ठांचे अंतःकरण ब्रह्मस्वरूपी निमग्न झाले असता जसे सर्व व्यापार मंद पडतात, त्याप्रमाणे स्त्रीच्या शरीराच्या ठिकाणी जो जीवाने व सर्व भावाने आसक्त असतो आणि मी कोण व माझे कर्तव्य काय हेही काही जो जाणत नाही, जो नुकसान लाज पाहत नाही, दुसऱ्यांनी केलेल्या आपल्या निंदेकडे लक्ष देत नाही, ज्याच्या सर्व इंद्रियांची धाव एका स्त्रीविषयाकडेच असते, ज्याप्रमाणे गारुड्याचे माकड गारुड्याच्या छंदाप्रमाणे वागणारे असते तसा जो स्त्रीच्या चित्ताने आराधन करतो व जो स्त्रीच्या छंदाने नाचतो, ज्याप्रमाणे एखादा लोभी पुरुष आपल्यालाही शिणवतो व इष्टमित्रास दूर करतो आणि मग द्रव्यच वाढवतो, त्याप्रमाणे स्त्रीची भर करण्याकरिता जो दान व पुण्य करण्याचे कमी करतो तो कुटुंबातील माणसांना फसवतो, परंतु स्त्रीची हातभरीत असतो त्यात कमी पडू देत नाही. पूजल्या जाणाऱ्या देवतांची बिघाड टाळल्याप्रमाणे गंधफूल वाहून जेमतेम पूजा करतो, गुरुला ठकवितो आणि आईबापांना दैन्य दाखवतो. तथापि स्त्रीसाठी मात्र भोगांची अनेक ऐश्वर्य साधने व जी म्हणून चांगली वस्तू दिसेल ती आणतो. प्रेमळ भक्ताने जसे कुलदेवतेला बजावे त्याप्रमाणे जो स्त्रीची उपासना एकाग्र चित्ताने करतो, जे खरे व जे चांगले असेल ते सर्व स्त्रीला देतो व कुटुंबातील इतर माणसांची नुसती जोगवणूक देहरक्षण देखील करीत नाही. तिला कोणी वाकड्या दृष्टीने पाहिजे, तिच्याशी कोणी विरुद्ध वागेल तर युगांतच होईल असे ज्याला वाटते, ज्याप्रमाणे नायट्याच्या भयाने देवीची शपथ मोडीत नाही, त्याप्रमाणे जो स्त्रीचं मनोगत पाळतो. अर्जुना फार काही सांगावे, ज्याचे सर्वस्व काही ते स्त्रीच असते आणि तिच्यापासून झालेल्या मुलांवर ज्याचे प्रेम असते आणि तिची जी आणखीही सर्व चीज वस्तू असेल ती जो जीवापेक्षा अत्यंत जवळची मानतो तो पुरुष अज्ञानाचे मन आहे. अज्ञानाला त्याच्या योगाने बळ असते हे बोलणे राहू दे, तो अज्ञानाची मूर्तीच आहे आणि खबळलेल्या समुद्रात नाव मोठी सोडावी असता जशी ती लाटांच्या येण्या जाण्याने झोके खात असते, त्याप्रमाणे आवडती वस्तू प्राप्त झाली असता जो सुखाने फुगतो व त्याचप्रमाणे नावडती वस्तू प्राप्त झाल्याबरोबर जो संकोच पावतो, याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात अप्रिय वस्तू प्राप्तीने दुःख व प्रिय वस्तू प्राप्तीने सुख याची चिंता असते, तो हे महामती अर्जुना अज्ञान आहे. आणि माझ्या ठिकाणी ज्याची भक्ती असते पण फलाच्या उत्कट इच्छेने असते, तो ती कशी तर जसे धनाच्या हेतूने रोग्याचे सोंग आणावे अथवा जाराकडे जाण्याकरिता जारीने स्त्री जशी नवऱ्याच्या अंतःकरणात शिरून वागते अर्जुना, त्याप्रमाणे माझ्या भजनाची पायरी करून जो दृष्टीमध्ये विषय ठेवतो म्हणजे जो विषय प्राप्तीच्या इच्छेने माझे भजन करतो आणि मला भजल्याबरोबर तो इच्छित विषय जर मिळाला नाही तर तोही भजन टाकतो, हे सर्व खोटे आहे असे तो म्हणतो. अडाणी शेतकरी जसा नवीन उदीम करतो त्याप्रमाणे हा अज्ञानी पुरुष रोज नव्या देवाची स्थापना करतो व जेवढ्या उत्सुकतेने पहिल्याची पूजा करतो तितक्याच जोराने पुन्हा दुसऱ्याची करतो. ज्या गुरुचा जास्त थाटमाट पाहतो त्या गुरुच्या संप्रदायावर विश्वास ठेवतो आणि त्याचा मंत्र घेतो, दुसऱ्याचा घेत नाही. सर्व प्राण्यांची तो निर्दयपणाने हे वागतो व पाषाणाच्या प्रतिमेवर जसे पुष्कळ भर असतं त्याचप्रमाणे ज्याच्या वागण्यात एकनिष्ठता असते माझी मूर्ती तयार करतो आणि तिला घराच्या कोपऱ्यात बसवतो व आपण देवदेवतांच्या यात्रेला जातो, दररोज माझे पूजन करतो व काही विशेष प्रसंगी कुलदेवतेला म्हणतो नाही झाला नाही व काही विशेष पर्वकाली तिसऱ्या देवतांची पूजा करतो. घरात माझी स्थापना असतानाच दुसऱ्या देवतांची व्रते करतो आणि पितृकाळाच्या वेळी श्राद्ध पक्ष वगैरे हे काळी पितरांचा भक्त होतो. एकादशीच्या दिवशी आम्हाला जितका मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देतो. चतुर्थी नेमकी उगवल्याबरोबर तो गणपतीचाच उपासक करतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गे देवी मी तुझा भक्त आहे असं म्हणतो. नित्य नैमित्तिक कर्म टाकतो आणि मग नवचंडीच्या नवरात्रीत देवीच्या अनुष्ठानात बसतो व रविवारी बहिरोबाला त्याच्या पत्तरात नैवेद्य वाढतो. नंतर सोमवार आला की बेल घेऊन शिवालिंगाकडे धावतो. याप्रमाणे एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो. वेशीत पाल टाकून बसलेल्यापेक्षा गावातील सर्व लोकांचे कुटुंब असल्यामुळे त्या सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. त्याचप्रमाणे जो असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो, क्षणभर रिकामा राहत नाही. त्याचप्रमाणे तो भक्त मनाने वाटेल तसा धावणारा तू पाहशील, तो अज्ञानाचा मूर्तिमंत अवतार आहे असे समज.
आणि पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थाची स्थाने व पवित्र नद्यांचे किनारे ह्यांस पाहून ज्याला कंटाळा येतो तो देखील अज्ञानीच आहे. ज्याला लोक समाजात सुख वाटते व लोकांच्या गलबल्याचे कौतुक वाटते व आपल्या लौकिकाचे वर्णन ज्याला आवडते तोच अज्ञानी आहे. आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल अशी जी ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो अध्यात्मशास्त्रातून इतर पडलेला शहाणा विद्वान त्या ब्रह्मविद्येची निंदा करतो. तर आपल्या इथं 825 ओव्यांचा मराठी अर्थ वाचून झाला आहे. आता आपण झालेली सेवा माऊलींच्या समाधी आपण करूया आणि स्वामीला स्वतः देणार.